नमस्कार. काही बाहीतील पुढील पुष्पात आपलं मनपूर्वक स्वागत. ओळखीतल्या अनोळखी या भागात आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये गप्पा मारायला आलेल्या आहेत सौ अनुपमा एकांडे. नमस्कार वहिनी. नमस्कार. वहिनी या अत्यंत यशस्वी उद्योजिका आहेत. त्यांचा सॅनिटरी पॅड आणि त्यांचे बरेच त्याच्यात त्यांच्या ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्या करतात. आपण त्याची जास्त माहिती वहिनींकडनं करून घेऊच, पण तत्पूर्वी मला वहिनींविषयी असं सांगायला आवडेल की त्यांनी एक अगदी छोट्याशा रूममध्ये त्यांचा व्यवसाय सुरू केला आणि आज त्याचं खूप मोठं स्वरूप झालेलं आहे. आणि त्यांना ना बरेच पुरस्कार देखील मिळालेले आहेत. म्हणजे महिला दिनानिमित्त देखील आणि इतर वेळेला देखील त्यांना बोलायला बोलवलं जातं. ठिकठिकाणून त्यांना आमंत्रणं येतात आणि बेसिकली की तुम्ही आमच्या महिलांना काहीतरी सल्ला द्या किंवा एक यशस्वी होण्यामागचं गमक काय आहे हे सांगा. तर या अशा आपल्या अत्यंत प्रसिद्ध अशा वहिनी, तर जाणून घेऊयात त्यांच्याविषयी त्यांच्या शब्दात. वहिनी, थोडीशी तुमच्या व्यवसायाविषयी माहिती द्या ना. नमस्कार. नमस्कार. माझं नाव सौ अनुपमा वसंत एकांडे, माहेरची अनिता चंद्रकांत साने. ओके. मी हा व्यवसाय सुरू केला आहे तो हॉस्पिटल सर्जिकलशी रिलेटेड आहे. बरं. पोस्ट डिलिव्हरी पिरियड नंतर जे लागतात मॅटर्निटी पॅड्स, हा माझं मेन प्रोडक्ट आहे. मला वाटतं हा एव्हरग्रीन प्रोडक्ट आहे, कारण याला मरण नाही. एक्झॅक्टली हाच विचार करून मी हा व्यवसाय निवडला. पण बॅकग्राऊंड काय, म्हणजे तुम्ही व्यावसायिका कशा झाल्या? तुमच्या सासरहून कोणी व्यवसायामध्ये होतं किंवा माहेरचं कोणी व्यवसायामध्ये होतं, असं काही आहे का? थोडंसं ह्यामध्ये माहेरचं एक म्हणता येईल, कारण माहेरचे आम्ही विश्वकर्मा पांचाळ आहोत, जे ऑलरेडी व्यवसायामध्येच जास्त असतात. अच्छा. त्यामुळे थोडंसं कुठेतरी ते गुण माझ्या अंगात आहेत. रक्तातलाच गुण आहे असं म्हणावं लागेल. बरं. थोडंसं मागे जावं लागेल की जेव्हा मी लहान होते, एक 9वी-10वीच्या वेळेला, त्यावेळेला माझी आई FPAI म्हणजे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया याची मेंबर होती, घाटकोपर या मंडळाची. बरं. तर त्याच्या थ्रू, म्हणजे मला ऍक्च्युली त्यावेळेला हे काय प्रोडक्ट हेही माहिती नव्हतं, त्यावेळेला हे महिलांना बनवायला द्यायला देत होते. अच्छा, म्हणजे आई ऑलरेडी त्या याच्यात होती. ओके, बरोबर. पण तेव्हा असा काही विचार नाही आला की पुढे जाऊन मी हे निवडेन प्रोडक्ट. 9वीत असलेल्या मुलीला कशाला विचार येईल. बरोबर आहे. असं आहे. पण ठीक आहे, म्हणजे तुम्ही 9वीत असताना आईला बघितलेलं आहे फक्त करताना? आईला नाही, तिच्या थ्रू महिलांना हे दिलं जायचं, ती मेन होती. ओके, म्हणजे आई कंडक्ट करत होती. ठीक आहे, ते हे सगळं झालं. पण आणि तुम्हाला काहीतरी पांचाळ याचा पुरस्कार पण आहे ना, सन्मान पुरस्कार मिळालेले आहेत बरं का? बरोबर. ओके. तर तो व्यवसाय तुम्ही पण त्याच्या आधी दुसरं काही ट्राय केलं का, की मी हे करून बघते किंवा ते? आधी मुळात तुम्हाला व्यवसाय करायची, कारण मला वाटतं तुमचं बॅकग्राऊंड, शैक्षणिक बॅकग्राऊंड, तुम्ही बीकॉम आहात. हो. आणि तुम्ही खूपच वेगळ्या लाईन मध्ये आला आहात. तर व्यवसाय करण्यामागचं, म्हणजे घरी बसून कंटाळा आला किंवा काय, नोकरी न करता व्यवसाय करायचं का ठरवलं? बरं. थोडंसं असं आहे की लहानपणापासून माझा एक जिद्दी स्वभाव, काही ना काही करायचं असं आहे. त्यातून आमच्या घरामध्ये आम्ही 4 भावंड, 3 बहिणी 1 भाऊ, आणि मी त्यातली धाकटी. अच्छा. पण 1971चा माझा जन्म, पण 72 साली पोलिओची साथ आली होती, त्यामध्ये मला पोलिओ झाला. ओके. तर त्यावेळेस म्हणजे एक लहान म्हणून पण, आणि असा प्रॉब्लेम आहे म्हणून मी सगळ्यांचीच लाडकी होते, पण एक जिद्दी स्वभाव असल्यामुळे आणि माझ्या आईच्या कृपेमुळे, म्हणजे तिने माझ्यासाठी जी मेहनत घेतली लहानपणी मला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, कारण पूर्वी मी कॅलिपर्स वापरत होती. ओके. जवळजवळ 83 पर्यंत मी कॅलिपर्स वापरत होती. अच्छा. आणि त्याच्यानंतर 84ला माझं ऑपरेशन झालं पायाचं, ते डॉक्टर चौबे यांनी केलं, जे महाराष्ट्रातले मोठे डॉक्टर. अच्छा. तर आईने जिद्दीने त्यांच्याकडे केलं आणि त्यानंतर मग मी माझ्या पायावर चालू लागले. आणि ते सांगण्याचा मुद्दा असा की एक जिद्दी स्वभाव असल्यामुळे
ऑपरेशन झाल्यानंतर अगदी 6 महिन्यांनीच शाळेत असताना माथेरानचे जे पॉइंट्स आहेत त्या तिथे कुठलीही गाडी चालत नाही, ते पायी मी बघितले होते. त्यावेळेस माझ्या सरांनी सुद्धा माझं कौतुक केलं होतं की असं असतानाच तू सुद्धा जिद्दीने एवढं हे केलं असल्याशिवाय नाही करू शकत. आणि त्यानंतर मग मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तर ऑफकोर्स भाग घेतच होते शाळेच्या, पण घरी बसून काय करायचं म्हणून ट्युशन्स वगैरे ही त्यावेळेस मी घेत होते. अगदी कॉलेज लहान वयात अगदी 10वी 11वी पासून मी ट्युशन्स वगैरे घेत होते. उद्योजिकेचा जन्म अगदी म्हणजे जन्मताच उद्योजिका असं म्हणावं लागेल. आणि त्यानंतर जेव्हा आमचं लव्ह मॅरेज आहे, तर त्यानंतर आपण येणार आहोत. तर मिस्टरांशी म्हणजे 92 साली माझं लग्न झालं. त्याच्या आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा, लग्नानंतर सुद्धा कराड हे माझं सासर आहे, तिथे सुद्धा मी जॉब केले. आणि त्या दरम्यान मी शिवण क्लास शिकले, म्हणजे मला आवड म्हणून असं आहे की काही करायचं असं आहे. एमकॉम साठी मी प्रयत्न केला होता, पण घरातल्या जबाबदाऱ्याअभावी त्यामुळे मी करू शकले नाही पूर्ण जबाबदाऱ्या. पण मग मी नंतर सीए कडे जॉब केला, ऑडिटचं काम केलं. असं आहे. त्यानंतर काही कारणानंतर आम्ही मुंबई येथे आलो. आणि मुंबईमध्ये फारसं काही आम्हाला झेपेल असं वाटलं नाही. आणि मिस्टरांचा कल थोडा शेतीकडे होता. त्यामुळे शेतीशी रिलेटेड वेगवेगळ्या गावांमध्ये आमचं फिरणं झालं, अगदी खेडोपाडी. पण तिथे सुद्धा तिथल्या ज्या मुलांना, जी शेतातली मुलं होती त्यांना मी शिकवायचे, त्यांचे छोटे छोटे फ्रॉक शिवायचे किंवा काही असं काही ना काही करण्याचा हे होता. पण जेव्हा मला स्वतःला मुली झाल्या आणि त्या थोड्याशा वयात आल्या, मोठ्या झाल्या, पण माझी एक जिद्द होती की मला काहीतरी करायचं. अगदी त्या दरम्यान मी फॉल पिकोचं मशीन सुद्धा घेतलं होतं आणि तेही केलं होतं. म्हणजे उद्योगी स्वभाव असल्यामुळे निवांत बसून राहणं हे नव्हतं. पण जेव्हा हे सगळं करत असताना एक विचार आला की नाही, आपल्याला असा व्यवसाय हवा जो नेहमी चालेल आणि एक लोकांच्या उपयोगातला असावा आणि तो महिलांशी रिलेटेड असावा. तर त्यामुळे मी ह्या व्यवसायाची निवड केली. व्यवसायाची निवड करणं एक भाग आहे. आईमुळे तुम्हाला थोडंफार माहिती पण होतं की आईने करताना, पण आता तुम्ही इथे आई तर हे करत होती, म्हणजे बायकांना सांगत होती आणि करवून घेत होती, पण तुम्ही स्वतः याच्यात उडी मारली. मला खात्री याच्यात तुम्हाला भरपूर सुरुवातीला चॅलेंजेस आले असणार. नक्कीच. अगदी 5,000 रुपयातनं, अगदी अल्पशा भांडवलातनं मी हा व्यवसाय सुरू केला. 5,000 म्हणजे त्यावेळेस, आता 25 वर्ष झाली माझ्या व्यवसायाला, पण त्यावेळेस सुद्धा ते भरपूरच झाले. पण इव्हन ते घेतला त्यावेळेला जेव्हा सुरू केला हा व्यवसाय, त्याचा अगदी बारीक अभ्यास करून मी ह्याच्यातला अगदी अल्प भांडवलात हा सुरू करायचा. बघू, मला हे 5,000 रुपये सुद्धा बुडले. या उद्देशाने, तयारीनेच मी तो सुरू केला. त्यावेळेस मार्केटचा सर्वे केला, जरा काय आहे मार्केटमध्ये, कॉम्पिटिटिव्ह प्रोडक्ट काय आहेत त्यांचा थोडासा स्टडी केला, त्याच्या आसपास थोडासा बनवण्याचा प्रयत्न केला आणि मार्केटमध्ये उतरले. आणि ज्या वेळेला उतरले त्यावेळेस बरेचसे मेडिकल वाले मला सांगत होते की आम्ही हे घेत नाही, आम्हाला डॉक्टरांकडनं पाहिजे. पण एक मेडिकल वाल्याने माझं प्रोडक्ट घेतलं, परंतु त्याने मला सजेस्ट केलं की हे आधी डॉक्टर्सना दाखवा, त्यांच्याकडून रेकमेंड होऊ द्या, मग मी हे ठेवतो. अशा ह्याच्यावर मग मी डॉक्टरचा कॉल केला, जसं MR करतात तसं, आणि थोडं त्याच्यातनं मला कॉन्फिडन्स आला. ती माझी पहिली ऑर्डर होती. पण आता तुम्ही म्हणताय तुम्ही हे कसं असं बल्की प्रॉडक्ट आहे, बरोबर आहे की नाही, आणि तुम्ही काय घरी बसून तुम्हाला आलं नाही ऑर्डर, तुम्ही मला वाटतं गावोगाव फिरला असाल, नाही? नक्की. आत्ताच्या सारखं आत्ताच्या महिलांना जे थोडेसे रील्स करून किंवा फेसबुक, इंस्टाग्राम या भागामधनं, सोशल मीडियामधनं जे असं ऍडव्हर्टाईज करतात, त्यावेळी ते अगदीच अशक्य, म्हणजे शक्यच नव्हतं, माहितीही नव्हतं. मोबाईल सुद्धा नवीनच आला होता त्यावेळेला. तर त्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी जाणं हे माझी गरज होती. मग मी थोड्या थोड्या अंतरावरचं डिस्टन्स असं चूज केलं की नाही, मला ह्या गावाला आज जायचंय. रोज ठरवायची की आपल्या आसपासचं, त्या दरम्यान मिस्टरांना विचारायची की आसपासचं गावं कुठली आहे, की त्या दरम्यान. मिस्टरांनी मला त्यावेळेस हेल्प केली नाही, कारण महिलांचा स्वभाव असा असतो, थोडे दिवस केला आणि सोडून देतात. म्हणजे असं जिद्दीने की त्यांनाही वाटलं की बघू ही किती करते, केलं तर मग आहेच चांगलं, अशा हेतूने. पण मग मी रोज बारामतीच्या पासून जवळजवळ 50 किलोमीटर एरिया इथपर्यंत
एक दिवसाआड तरी कमीत कमी जाऊन तिथल्या सगळ्या डॉक्टर्सना भेटून, मग त्यासाठी मी एसटी महामंडळाचा मला खूप फायदा झाला, कारण आत्ताच्या इतकी गर्दी तेव्हा नव्हती. खरंय. आणि जरी असली तरी सुद्धा लोक तशी त्या भागातली मदत थोडी मदत करणारे. करणारी होती. आणि मग मी तिथे प्रत्येक गावाला ते मोठ्याला पार्सल घेऊन जायचे आणि डॉक्टर बरोबर एक डबा वगैरे असं सगळं असायचं आणि प्रत्येक डॉक्टरचा कॉल करायचे, हा. त्यांना भेटायचे, कोणी घ्यायचं कोणी नाही घ्यायचं. मग कधी नाराज न होता यायचे, पण माझा एक टार्गेट असायचं की मी एवढं हे विकून येणारच, अच्छा. ह्या जिद्दीने जायचे तिथे. हा. पण विकलं गेलं. पण गेलं. काही ठिकाणी एखाद वेळेला असंही आलं मला अडचण की एक वालचंद नगर म्हणून गाव आहे, हा. तर त्या ठिकाणून माझं प्रोडक्ट पूर्ण रिजेक्ट झालं. ओके. आणि तो एक म्हणजे एक पॉइंट होता की त्यावेळेला असं कुठेतरी वाटतं की आपण नाही हे करणार, डिस्करेज होऊ शकतं माणूस. पण थोडं घरातल्यांनी सपोर्ट केला की नाही नाही मम्मी यू कॅन डू, हे हा, काय हा. मुलींनी सांगितलं, मिस्टरांनी हे केलं की नाही नाही आपण तू बघ काय त्याच्यात तुझ्यात काय बदल आहे. हा एक महत्वाचा पॉइंट असं की त्यावेळेस आपण मला हे नाही झालं पाहिजे की नाराज नाही झालं बरोबर. पाहिजे. पण म्हणजे तो प्रॉडक्ट रिजेक्ट का झाला? बाकी सगळीकडे ऍक्सेप्ट होत होता, पण तो हा, म्हणजे वालचंदनगर- त्याच्या साईज, ऍब्सॉर्बन्सी ह्याच्यात कुठेतरी फरक, पण मी ते पॉझिटिव्हली घेतलं. हा. आणि त्याच वेळेला मी अगदी ठरवलं की नाही मी माझ्या प्रोडक्ट मध्ये बदल करणार. हा. आणि एक दिवस गाडी करून सगळा तो प्रोडक्ट मार्केटमधनं पुन्हा घेतला आणि मागे आणून त्याच्यात म्हणजे काय आपलं चुकलं हे सुधारणा करून पुन्हा आज अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी माझ्या प्रोडक्ट शिवाय दुसरं प्रोडक्ट घेतलं जात नाही. ओके. मग वालचंद नगरला पण आता जातो तुमचा? आता जातो. आता कसं आहे, महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट 150च्या वर माझे डिस्ट्रीब्युटर्स आहेत. अरे वा. आणि सगळेजण केअरटेक आणि ह्या मॅडम आपल्याला देणार, हा. वेळेत देणार एवढा त्यांचा विश्वास झालेला आहे. ओके. म्हणजे तुमच्या सॅनिटरी पॅड्सचं नाव हे केअरटेक सॅनिटरी हा, नॅपकिन्स असं napkins आहे. आणि कंपनीचं नाव? तेच आहे, केअरटेक सॅनिटरी. केअरटेकर हे प्रोडक्ट आहे आणि हा. केअरटेक सॅनिटरी नॅपकिन्स हे माझं कंपनीचं नाव आहे. कंपनीचं नाव हे Yeah. पण तुम्ही फक्त सॅनिटरी नॅपकिन्स बनवत नाहीत, म्हणजे तुम्ही म्हणाला की पोस्ट डिलिव्हरीसाठी लागणारे ते पॅड्स आणि हे बनवता, बरोबर. अजून काही हा, आता कसं सुरुवातीला अगदी छोट्याशा अगदी 500 स्क्वेअर फीटच्या ह्याच्यामधनं मी जे हा. बनवायला सुरुवात केली होती. आता जवळजवळ माझं 7,000 स्क्वेअर फीटचं हे आहे आणि 2 युनिट आहे. मला सांगायला आनंद वाटेल की एके ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आमचं स्वतःचं दुकान आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ह्याच्या बरोबर पेशंटला लागणारे इतर प्रोडक्ट्स ही रेंटने पण देतो, विकतो. कारण त्याच्याशी निगडीत, कारण वेडरिटनचे पेशंट्स असतात त्यासाठी लागणारे बेड आहेत, व्हीलचेअर आहे, वॉकर आहे, हे रेंटने सुद्धा देतो. त्यामुळे हे दोन्ही मला वाटतं निकॅप्स वगैरे पण पाहिलेले आहेत हो हो तुमच्याकडे. हो, हे म्हणजे सुद्धा इतक्या आम्ही- छोट्या प्रॉडक्ट पासून पार बेड पर्यंत वगैरे सगळं सगळं तुम्ही आहे. देता. आणि आणखीन एक महत्वाचं सांगायचं की स्वाईन फ्लू असू दे किंवा कोरोना काळ असू दे, त्या दरम्यान तर आम्हाला म्हणजे इतरांना फार हे होतं, पण आम्हाला वेळच नव्हता असं हो. म्हणावं लागेल. आणि एक आनंदाची गोष्ट आहे की त्या काळात महिलांना घर बसल्या अतिशय छान उद्योग मिळाला, घरच्यांनी सहकार्य केलं, त्याही आपल्या नवऱ्याला सांगू शकल्या की त्यावेळेला मी काही कमवून देऊ कमवलं. शकते असं आहे. बरोबर. म्हणजे काही खरं. काही टेलर्सनी तर अगदी लाख लाख रुपये सुद्धा कमवलेले आहेत. हो ना. बहिणी, तुम्ही आता व्यवसायाची सुरुवात तुम्ही म्हणता की अगदी 5,000 रुपयापासून तुम्ही केली आणि अगदी छोटं युनिट असणार. त्यावेळेला तुमच्याकडे किती कामाला महिला होत्या? त्यावेळेला साधारण एक 4 ते 5 महिला होत्या. आणि आज आता आज किती आहेत? माझ्याकडे कारखान्यामध्ये आणि घरून बाहेर काम कर- घर हा. हा काही ठिकाणी मी घरून काम पण देते. असं सगळं मिळून एक 30 एक महिला तरी आहेत माझ्याकडे. 30 एक 30 ते महिला. 35 महिला असं. आणि या महिला म्हणजे फ्रॉम डे 1, म्हणजे तुम्ही जसं तुमचा व्याप वाढत राहिला तेव्हापासून त्या कंटिन्युअसली हो, तुमच्याकडे हो. काम हा, करतात? आता काही जण जागा सोडून जातात हा, ते वेगळं, पण माझ्या कारखान्यातल्या ज्या आहेत त्या डे 1 पासून त्याच आहेत हो ना? महिला, असं आहे. हे खरंच खूप क्रेडिटेबल आहे, कारण आपल्या घरची काम करणारी बाई साधी आणि किंवा स्वयंपाक करणारी बाई, हिला सांभाळताना सुद्धा नाकी नऊ येते. बरेचदा असं त्यांचे तेवर बघितलं की असं वाटतं हो बाई बाजूला, मी करते पटकन असं आपल्याला होतं, बरेचदा वाटतं. पण बहिणी, कमाल आहे तुमची. आणि कारण माणसं, कुठलाही व्यवसाय म्हटलं की मला वाटतं माणसं बांधून ठेवण्याची तर कला हवीच. आणि नुसती तेवढी कला म्हणजे माणसं बांधून ठेवायला तुम्हाला स्वतःला पण झिजावं लागतं, नक्कीच. आहे की नाही?
कुटुंबातला एक मेंबर असल्यासारखं जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी उभं राहत असाल तेव्हाच त्या पण तुमच्यासाठी हो, अशा त्यांना कसं झालं की एक बचतीच्या सवयी लावल्या, बचत गटामध्ये त्यांना घेतलं हा, किंवा इतरही अनेक अडीअडचणींच्या वेळेस आणि इव्हन त्यांच्या थ्रून आपण त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्यामुळे हा, त्या माझ्याशी अगदी कुटुंबातल्या सारख्या झाल्या बरोबर आणि आहे. त्यामुळे त्या माझ्याकडे आज आहेत असं हा. आहे. म्हणजे तुम्ही बचत गट म्हणजे तुम्ही त्यांना पैसे वाचवायला पण शिकवलं शिकवलं. आणि वहिनींना बचत गटाचा पण पुरस्कार मिळालेला आहे हो. बरं का. आणि वहिनी अजून कुठला तरी तुम्हाला पुरस्कार मिळाला ना, काहीतरी गव्हर्नमेंटच्या स्कीम मधनं काहीतरी लोन बिन मिळतं काहीतरी असतं ना, हो. सांगा ना त्याच्याविषयी जरा. नाही, गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये म्हणजे मला एक मगाशी एक मुद्दा सांगायचा राहिला हा, की मला दिव्यांग महामंडळाची खूप मदत झाली हा, की अच्छा. जेव्हा सुरुवातीला मी अगदी 5,000 रुपयापासून सुरू केला व्यवसाय, हम्म, पण नंतर भांडवल वाढवावं ही बरोबर गरज आहे, होती त्यावेळेची. बरोबर आहे. मग त्या दरम्यान मला अपंग महामंडळ त्यावेळेस म्हणत होते, आता दिव्यांग म्हणतायत. हा. तर त्यावेळेस काळे साहेब होते किंवा संखे साहेब, वसंत संखे साहेब, सुहास काळे साहेब, ह्या दोघांनी मला खूप मदत केली आणि मला मदत इन द सेन्स माझं लोन पास केलं हा. आणि ते मी वेळेत परतफेड केल्यामुळे आज तेही मला अप्रिशिएट करतात. ओ, आणि त्यांच्या माध्यमातून मला दिल्ली हट आणि प्रगती मैदान इथे जाण्याची संधी मिळाली, अरे वा. आपलं प्रोडक्ट विकण्याची संधी हा. मिळाली. हे असे खूप छान मला उपक्रम राबवता वा वा. आले. आणि मला वाटतं मगाशी आपण जे गप्पा मारत होतो त्याच्यातनं असं भाऊजी पण म्हणत होते की दिव्यांग याच्यातनं लोन मिळणाऱ्या, मला वाटतं 2दा लोन मिळणाऱ्या तुम्ही एकमेव हो, व्यक्ती हो. आहात. याचं कारण असं की दिव्यांग लोकांना लोन बरेचदा फुल मिळत नाही, बट वहिनींना एक्सेप्शन हे करून वहिनींना पूर्ण लोन मिळालं आणि ते लोन पूर्णपणे फेडलं गेलंच पाहिजे ही अपेक्षा नसते. पण वहिनींनी ते 5 वर्षाचं लोन काहीतरी 3-3.5 वर्षातच तुम्ही फेडलं. आणि त्यांनी मला म्हणजे एकदा फेडल्यावर पुन्हाही दिलं हा. आणि तेही रिपे केलं. कारण कसं आहे, माझ्यासारख्या इतर महिला आहेत किंवा इतर जे दिव्यांग आहेत त्यांनाही त्याचा फायदा व्हावा हा त्यातनं उद्देश होता. करेक्ट. कारण असं प्रत्येकानेच विचार केला की हे गव्हर्नमेंटचं आहे आणि आपण नाही हे केलं तर मग पुन्हा कुणालाच तसं हे बरोबर मिळणार आहे. नाही. हा याच्या मागचा जो विचार आहे ना की आज माझं भलं झालंय, पण म्हणून माझ्यासारख्या अजून 4 लोकांचं पण भलं व्हायला पाहिजे आणि या भावनेतनं जे वहिनींनी ते लोन फेडलं ना, ते ते खूप महत्वाचं आहे वहिनी. कारण बरेचदा जसं तुम्ही म्हणता की ठीक आहे मला पैसा मिळाला, मी केलं, बाकीच्यांचा कोण विचार करतो, जो तो आपला स्वतःचा विचार करतो. बरोबर. हे जे जेस्चर आहे ना हे खूप छान आहे. मला आता तुम्ही हे सांगा की तुम्ही म्हणालात की तुमचं याच्यात प्रॉडक्ट रिजेक्ट झालं किंवा तुम्ही सुरुवातीला जे मोठी पिशवी घेऊन, एवढी मोठी बॅग घेऊन एसटी महामंडळाची म्हणजे एसटीतनं इकडे तिकडे फिरत होतात आणि होतात आणि तुम्हाला एका मेडिकलच्या म्हणजे दुकानदारांनी सांगितलं की डॉक्टर जोपर्यंत रेकमेंड करत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रॉडक्ट दुकानात ठेवू शकत नाही. तर ही खूप महत्वाची टिप होती तुमच्यासाठी. ही मार्केटिंगच्या दृष्टीने महत्वाची टिप झाली वहिनी. पण प्रॉडक्टच्या दृष्टीने तुम्हाला अशी काही टिप मिळाली का? कारण तुम्ही असं म्हणताय की तुम्ही म्हणजे डॉक्टरांकडे तुम्ही जात होता, MR सारखंच तुम्ही गेला. डॉक्टर बोलताना नेहमी त्यांची भाषा वापरतात जी आपल्याला अगम्य असते. अगदी आपल्याला असं वाटतं की काय बोलतायत नक्की. तुम्हाला असा प्रॉब्लेम आला? नक्कीच. काय झालं यासाठी मला की माझं शिक्षण बीकॉम असल्यामुळे त्यांचे सायंटिफिक वर्ड्स मला कळणं अवघड होतं. कारण थोडेफार कळतात पण अगदीच काही त्यातलं. त्यावेळेला मग मी ते अगदी लक्षात ठेवून आणि मग त्यांना म्हणायचे की तुमचं सॅम्पल द्या, त्याप्रमाणे मी तुम्हाला बनवून देते, किंबहुना त्याच्यापेक्षा बेटर बनवून द्यायचा प्रयत्न करेन. आणि घरी आल्यावर मग त्याचा अभ्यास करायचे की हे डॉक्टरांना एक्झॅक्टली मला काय सांगायचंय आणि त्याचा स्टडी करून आणि त्यांच्याकडचं सॅम्पल घेऊन मग मी त्या दृष्टीने अभ्यास करून माझ्या प्रोडक्टमध्ये बदल करत गेले. पण एक आहे, जेव्हा जेव्हा कोणीही कुठल्याही डॉक्टरनी माझ्या प्रोडक्टमध्ये किंवा त्याच्या क्वालिटीमध्ये काही जर मला चेंजेस किंवा काही जर ड्रॉबॅक काढले तर मी ते पॉझिटिव्हली घेतले. कारण त्याच्याशिवाय आपल्या सुधारणा होत नाही हे मी एक लक्षात ठेवलं. खरं. आणि त्यामुळेच आजपर्यंत मी बदल करत येऊन आज इथपर्यंत आले. ही मला वाटतं ही जी भूमिका आहे ना ही खूप महत्वाची आहे. कारण आपण जेव्हा एखादा प्रॉडक्ट डेव्हलप करतो आपण पूर्ण विचारांतीच केलेला असतो, पण तो आपला एकट्याचा विचार असतो की मला असं वाटतं हे उत्तम आहे, हे उत्तम आहे, हे उत्तम आहे.
पण जेव्हा समोरची व्यक्ती काहीतरी सांगते आणि तो बदल एक चांगला पॉझिटिव्हली घेऊन आपल्या प्रॉडक्ट मध्ये बदल करणं, हे पण खूप, मला वाटतं हे पण एक यशाचं गमकच आहे नक्की. वहिनी. अथक परिश्रमाने ते कळतं आणि बदल होत जातो. करेक्ट करेक्ट. मला सांगा, तुम्हाला 2 मुली, बरोबर. right? लहान मुली सांभाळून हा व्यवसाय कसा काय जमवलात तुम्ही, म्हणजे कसं मॅनेज केलं? मला वाटतं त्याच्यात कुटुंबाचा फार महत्वाचा भाग आहे, भाऊजींचा पण खूप महत्वाचा रोल असणारच आहे, तुमच्या सासरच्यांचा, माहेरच्यांचा, गरज पडली तेव्हा सगळे लोक. पण तुम्हाला कसं काय, म्हणजे अडचण नाही आली का, काही चॅलेंजिंग नाही वाटलं? चॅलेंजिंग अशासाठी वाटलं की माझे मिस्टर वसंत एकांडे हा, हे कसं आहे, हे स्वतः सुदृढ आहेत. ओके. हे मला सांगायला आनंद वाटेल, कारण एक आजच्या काळामध्ये ज्या मुलींचं अपेक्षा असतात मुलाकडनं किंवा हे, त्यावेळेला 91-92 किंवा ह्या साली त्यांनी ते काहीच धरले नाही, की एक डिसेबल पर्सन असून सुद्धा त्यांनी कधीही ते न बघता मला स्वीकारलं ऍज इट इज. आणि त्यानंतर त्यांनी व्यवसायात सुद्धा तू पुढे जा, ही त्यांची भूमिका होती. त्यांना Okay. कधीही असं वाटलं नाही की हिने कधी माझ्यापेक्षा मोठं होऊ नये किंवा मेल इगो आड आड आला नाही. शिवाय माझ्या मुलींनी त्यावेळी सपोर्ट केला, हा. कारण शाळेत जायच्या त्यावेळेस माझं त्यांच्याकडे थोडंफार दुर्लक्ष व्हायचं, परंतु माझा कामगार वर्गही तसा सपोर्टिव्ह होता. मी जेव्हा मार्केटिंगला जायची तेव्हा त्या मुलींकडे लक्ष दिलं जायचं, अगदी त्यांना जेवण देण्यापासून अगदी ते मदत करायचे. म्हणजे रोज आल्यावर लहान मुलगी बघायची, आई आहे का आज घरी, अगदी, कारण तिच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं, ती लहान होते आणि मोठी मुलगी थोडी जाणती होती, त्याच्यामुळे मग तिला कळत होतं की आई कामासाठी बाहेर जाते, पण छोट्या मुलीला वाटत होतं की आई आहे का, रोज आल्यावर जसं लहान मुलांचं असतं की आई आहे का घरी. म्हणजे अजूनही ते मला वाईट वाटतं की मी तिला जास्त वेळ देऊ शकले नाही, पण तेव्हा त्यांनी सपोर्ट केला आणि खूप छान हे केलं की कधी कशाचा हट्ट नाही धरला किंवा काही नाही, असं एकदम छान त्यांनी मला समजून घेतलं. आता तुम्ही म्हणालात की भाऊजींचा तर अर्थात घरच्यांचा सपोर्ट असतो आणि भाऊजी सुदृढ आहेत, आजकालच्या मुलींच्या अपेक्षा जशा असतात तशा नाही. तुमच्या लग्नाची गोष्ट काहीतरी खूप इंटरेस्टिंग आहे, सांगा ना आम्हाला. लग्नाची गोष्ट अशी की आमचं इंटरकास्ट मॅरेज पण आहे, म्हणजे ते कराडे आहेत आणि मी विश्वकर्मा आहे. तसं मुंबई आणि कराड आताच्या पेक्षा खूपच लॉंग डिस्टन्स. बरोबर आहे, कारण आता ते अगदी 4-6 तासात कव्हर होतं, पण तेव्हा तर अगदी घाट आणि हे ते 8-10 तासाचं. अगदी अगदी. माझे मिस्टर काही कारणांती त्यांच्या मित्राबरोबर एका व्यवसायाच्या दृष्टीने, त्यांचं जस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट वगैरे असं होतं झालेलं, आणि ते काही कारणांती मुंबई इथे आले होते. अच्छा. आणि मी त्यावेळेस 10वीच्या वेळ वगैरे असेल असं. माझी मम्मी जी आहे ती जॉब करायची, तिची मिल बंद पडली होती. त्या दरम्यान तिने मैत्रिणीने मिळून असा एक व्यवसाय चालू केला होता, खाद्यपदार्थ बनवायचा. तर तिथे त्यांचे जे मित्र होते माझ्या मिस्टरांचे, ते त्या मैत्रिणींचे रिलेटिव्ह होते. त्या ठिकाणी गेल्यावर त्यांची लोअर परळ या ठिकाणी त्यांची ओळख झाली आणि त्यांना थोडा जेवणाचा असा प्रॉब्लेम होता की आम्हाला घरगुती जेवण पाहिजे रोज. आता ऑफकोर्स जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्याला घरच्या जेवणाची जास्त हे वाटते, तर ते म्हणाले आम्हाला घरगुती जेवण तुम्ही द्याल का. तर आई म्हणाली मी काय असं करत नाही, हा व्यवसाय एक आम्ही एक सुरू केलाय, पण ठीक आहे आपल्या घरचे संबंध आहेत म्हणून देते. आणि त्यावेळेला त्यांनी जेव्हा पहिल्यांदा ते घरी आले आमच्या, आणि लव्ह ऍट फर्स्ट साईट सारखं त्यांनी तेव्हाच पसंत केलं आणि मित्रांना सांगून टाकलं मी हिच्याशी लग्न करणार. मलाही कल्पना नव्हती. तुम्ही आजही तितक्याच छान दिसता. अच्छा, म्हणजे तुम्ही 10वीत असतानाच भाऊजींनी तुमच्याशी लग्न. हो, आणि लग्न ग्रॅज्युएट झाल्यावर झालं. बालविवाह बालविवाह नाही, लग्न ग्रॅज्युएट. म्हणजे आमच्यात 5-6 वर्षाचं अंतर आहे. आता जरी मुलं अगदी बरोबरीचे पाहिजे असं म्हणतात, तर त्यावेळेस आपण चालत होतं आणि ते जरुरीचं पण होतं. मला वाटतं त्यावेळेला थोडीशी लग्नामध्ये गॅप, नवऱ्या मुला आणि मुलीमध्ये गॅप असायची, आजकाल नसते, त्यावेळेला असायचीच. हो. मला सांगा आता, भाऊजी तुम्ही म्हणता की भाऊजींची शेती होती, पण मग नाही, शेतीशी रिलेटेड ते काम घ्यायचे, त्यांना शेतीमध्ये बेसिकली इंटरेस्ट होता. पण मग त्यांचा तुम्हाला तुमच्या व्यवसायात सपोर्ट कसा काय होता? कारण शेतीच्या कामांचं म्हटलं तरी केवढी कामं असतात. ते कसं की फार्म डेव्हलप करायचं, ते कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असं हे. पण जेव्हा
माझा व्यवसाय अशा एका पॉइंटला पोहोचला की जिथे लॉजिस्टिकचा प्रॉब्लेम होत होता. हम्म. पूर्वी मी बसने वगैरे फिरायची हा. बारामतीतनं, काही कारणांती आम्ही पुण्यामध्ये शिफ्ट झालो मुलींच्या शिक्षणामुळे याच्यामुळे, ओके. आणि त्याच दरम्यान ह्यांचं शेतीचं काम इथे पुण्यातच चालू होतं. अच्छा. आणि जेव्हा आम्ही पुण्यात इथे आलो त्यावेळेला तळवडे भागामध्ये आम्ही एक छोटस 3 डिसेंबर हा. तो जागतिक अपंग दिनच असं आपलं हे म्हणतात आपला, अच्छा. तर त्या दरम्यान माझ्या मिस्टरांनी सांगितलं आजच्या दिवशीच तू तुझं युनिट चालू कर. अच्छा. आणि ओके. तळवडे भागामध्ये आम्ही एक गाळा घेतला हम्म. आणि त्यावेळेस मी चिंचवडला मोरया गोसावी मंदिराच्या त्या बाजूला आम्ही रेंटने राहत होतो. हा. आणि तिथून मग मी माझ्या म्हणजे 2 व्हीलर त्याला एक्स्ट्रा व्हील लावलेले, हा, हा. त्या गाडीवर रोज अपडाऊन करायचे. हम्म. आणि तळवडे भागामध्ये कोणी येवो न येवो, मी सकाळी 9ला उठून येऊन तिथे गाळा उघडून तिथे छोटं युनिट एक चालू केलं होतं. बरं. तिथला जो कामगार वर्ग त्या भागामध्ये मिळतो त्यांना घेऊन हा. थोडेसे युपी बिहारी वगैरे असे ते तिकडचे हम्म. महिला वर्ग घेऊन मी काम तिथे चालू सुरू केलं. पण त्यावेळी जी मी एक प्रोडक्ट डेव्हलप केलं हा. ते प्रोडक्ट ते मला आजही चांगलं हे देते, कारण पुण्यातलं गुप्ते हॉस्पिटल आहे, त्यांनी माझं त्यावेळेस डेव्हलप केलेलं प्रोडक्ट ऍक्सेप्ट केलं. ओके. आणि मी पहिली ऑर्डर त्यांची माझ्या 2 व्हीलरवर अगदी इथून चिंचवड मधून पुण्यामध्ये जाऊन दिली होती. वाव. आणि आज सरांनी मला खूप गुप्ते हॉस्पिटल आणि कुलकर्णी सर यांनी खूप मला छान हे केलं की कोरोना काळात सुद्धा त्यांना मी काही त्यांना लागणारे पीपीई किट वगैरे मी बनवून दिले होते. मला वाटतं पीपीई किट सुद्धा तुम्ही काहीतरी त्याच्यात मॉडिफाय केले हो. होते ना, PPE काय किट? झालं की मी एक अभ्यास केला हा. की ज्या वेळेला ह्या पीपीई किटचं सगळीकडे हे चालू होतं, हा. पण असं होतं की सगळ्यांनाच त्याची गरज नव्हती. बरोबर. जिथे कोरोनाचे पेशंट आहेत तिथेच, पण बरोबर. बाकी लोकांना हे एक प्रिकॉशन म्हणून पाहिजे होतं. राईट. पण त्यावेळेला प्रत्येक डॉक्टर पण अफोर्डेबल करू शकत नव्हते की रोजचा 1200 रुपयाचा यूज यूज अँड थ्रोचा आहे. बरोबर. मग मला असं एक वाटलं की आपण असा एखादा प्रोडक्ट डेव्हलप करावा हम्म. की जेणेकरून तो वॉशेबल असला पाहिजे हम्म. आणि डॉक्टरांना तो रिपीट यूज करता आला पाहिजे. बरोबर. मग त्याच्याशी रिलेटेड मग मी काय तो अम्ब्रेला हा. क्लोथ मी आणलं. हा. त्यावेळेस तर माझी अडचण अशी होती की मार्केटमधनं प्रोडक्ट मिळणं सुद्धा कठीण, हो. कारण लोकांची दुकानच बंदच होतं सगळं. पण अगदी ते सर्च करून मी काही कॉन्टॅक्ट केला आणि मला ते प्रोडक्ट मिळालं. ओके. मग अगदी ताग्याने मी ते प्रोडक्ट नंतर मागवलं. हा. पण त्यावेळेला मी तो ऑटोक्लेव्ह करून होतोय का व्यवस्थित त्याच्यावर, म्हणजे काही हे होत नाही ना, जम्सचा काही प्रॉब्लेम नाही ना, हे सगळं मी अभ्यास केला आणि डॉक्टरांना दिलं, वेगवेगळ्या सॅम्पल दिलं. हम्म. आणि ते इतकं त्यांना आवडलं आणि त्याची रिपीट ऑर्डर Order आली. आली. आणि मग बहुतेक हॉस्पिटल्सना मग मी ते बनवून दिलं. त्याच्या आतमधून काही वेळेला नुसते त्याचे बनवले, काहींना एक गरम होतं म्हणून त्याच्या हम्म. आतमध्ये एक कपडा लावून, ज्यांना खरंच गरज नव्हती बाकीच्या या गोष्टींची, हा. त्यांना आतमध्ये कपडा लावून मग मी डेंटिस्ट कॅप पण त्यामध्ये बनवली. हो, हो. असं वेगवेगळे त्यात जसे ज्या डॉक्टरची डिमांड त्याप्रमाणे ते डेव्हलप केले. फारच छान आहे. मग आता तर पीपीई किटचे नाही, पण तुमचे डेंटिस्ट साठी वगैरे ते आता सध्या हो, कधी कोणी मागितलं तर मी देते. पण एक आहे की एक आवड आहे की प्रोडक्ट डेव्हलपमेंट ही माझी एक आवड आहे. आवड आहे. कुठल्याही कोणी सांगितलं की हे प्रोडक्ट तुम्ही द्याल का, तर मग मी ते नाही असं म्हणत नाही. शक्यतो त्याच्या विचार करीन मग सांगते की नाही, हा हे मी देऊ शकेन की नाही. कुठले प्रोडक्ट डेव्हलप केले वहिनी तुम्ही? एक मॅटर्निटी पॅड्स तर आहेच, त्याच्यामध्ये 5-6 व्हरायटी आहेत. ओके. कारण पेशंटची गरज आहे त्याप्रमाणे त्याच्यात बरोबर. सायझेस आणि हे आहेत. बरोबर. या व्यतिरिक्त एक माझं टर्बन म्हणून प्रोडक्ट आहे, केअरटेक टर्बन, हा. केस धुतल्यावर बांधायचं वगैरे अच्छा. प्रोडक्ट ते आहे. हा. आयपॅड्स आहेत. हा. आयपॅड्स म्हणजे डोळ्याच्या ऑपरेशन्सला लागणारे आहेत. हो, हो. त्यासाठी मला डॉक्टर काटेंचे पण आभार मानावे लागतील. त्यांना मी दिलेलं प्रोडक्ट आवडलं आणि आजही ते मी ते वापरतायत आणि ते इतर डॉक्टरांना पण रेकमेंड करतात की हे प्रोडक्ट चांगलं आहे. अच्छा. कारण त्यांनी जसं मला सजेस्ट केलं त्याप्रमाणे मी त्यात वेगळेपणा आणून बरं. त्यांना ते दिलं. हम्म. तर ते एक प्रोडक्ट आहे. आणि मग आमच्या ह्या आता जे दुकान आहे तिथे आम्ही इतर हे सगळे प्रोडक्ट्स बाकीचे ठेवते. ऍडल्ट डायपर आहे, बेबी डायपर आहे, असं हे सगळे प्रोडक्ट्स आहेतच माझे. काही मार्केटिंग पण मी करते, असं हे नाही, कारण सगळंच माणसाला बनवणं काय शक्य नसतं. पण मला जे बनवता येईल ते बनवून मी देण्याचा प्रयत्न करते. कारण बरेचदा काय होतं, त्याच्यात तुम्ही क्वालिटी तुमची मेंटेन करू शकता. कारण यशस्वी उद्योग, तुम्ही जेव्हा उद्योजिका असता,
क्वालिटी, ही प्रॉडक्टची क्वालिटी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. महत्वाची कारण बरेचदा असं होतं की आपण बघतो की नंतर प्रॉडक्टची क्वालिटी घसरत जाते घसरत जाते. आणि लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उठतो आणि मग ते ऑर्डर येणं बंद होतं. तुमच्या बाबतीत तसलं काही झालेलं नाहीये, नाही. तुमच्याकडे उलट ऑर्डर वाढतच चालले. प्रयत्न तरी करते की आपली क्वालिटी कुठे खराब होऊ नये यासाठी माझा प्रयत्न असतो. नाही नाही, ते खूप महत्वाचं आहे. वहिनी, आता म्हणजे मला वाटतं तुमची ही स्टोरी खूप लोकांना, महिलांना इन्स्पायरिंग आहेच, पण तरी सुद्धा नवीन महिला उद्योजकांना जर काही सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय द्याल? महिलांना, प्रत्येक महिलेला काहीतरी वाटत असतं आपण काही करावं. एकतर त्यांनी आपला कलागुण ओळखावा, त्यानुसारच आपला व्यवसाय चूज करावा. बरोबर आहे. आणि त्यानंतर सर्वप्रथम मार्केटचा सर्व्हे करावा. हा. कारण मार्केटची काय गरज आहे. इवन तुम्ही आजूबाजूच्या अगदी छोट्यातनच व्यवसाय सुरू केला तरी सुद्धा सुरुवातीला तो लहान अगदी छोट्यातनच सुरू केला पाहिजे, अगदी मोठी झेप न घेता. आपण जिथे राहतो त्या भागाची गरज काय हे आधी ओळखलं पाहिजे. त्यातून तुम्ही एखादा व्यवसाय निवडला तर तुम्हाला मार्केट जवळचं मिळू शकतं. त्यानंतर तुम्ही मार्केट सर्व्हे केला, एखादं प्रोडक्ट जर तुम्ही बनवत असाल त्याचं डीप स्टडी करणं जरुरीचं आहे. बरोबर. कारण आपल्या बरोबरीचे जे मार्केटमध्ये प्रोडक्ट आहेत त्याच्या आसपास Yes. तरी आपलं प्रोडक्ट गेलं पाहिजे, लोकांनी ते स्वीकारलं पाहिजे किंवा त्यातलं काहीतरी वेगळेपणा त्यात वेगळेपणा आणता आलं पण तर. दिलं पाहिजे. हा. पण याशिवाय त्या कोणीही आपलं प्रोडक्ट घ्यावं, आपल्याला तर आपलं प्रोडक्ट आवडतच असतं, पण ते अर्थातच. समोरच्याला कसं वाटते हे महत्वाचं आहे. हा. की त्यावेळेला मला वाटतं तुम्ही जे सांगितलं की लोकांनी जो फीडबॅक दिला, काही वेळा निगेटिव्ह फीडबॅक पण आला, पण तो वहिनींनी पॉझिटिव्हली घेतला, हे पण खूप हो. महत्वाचं आहे. आणि ह्याशिवाय आर्थिक शिस्त फार महत्वाची असते. हम्म. कारण काय होतं, गल्लत होते कधी कधी व्यवसायातला पैसा हा जेव्हा तुम्ही इतर कारणांसाठी खर्च करता आणि मग तुम्ही तिथे भांडवलाला अपुरे पडता. त्यामुळे महिलांना तेही एक महत्वाचं आहे, त्याचं गणित सगळं व्यवस्थित मांडता आलं पाहिजे की आपण नक्की कुठे चुकतं, तुमचं क्वालिटीमध्ये काही फरक आहे का, या व्यतिरिक्त तुमचं कॉस्टिंगला कुठे चुकतंय का, तुमची खरेदी कुठे चुकते का, हे सगळ्या गोष्टी बघाल बघायला तेव्हा पाहिजे. तुम्हाला ते गणित नीट जमतंय. हे जे सगळं हे तर एखाद्या प्रॉडक्टच्या दृष्टीने, पण एक व्यवसाय म्हणून तुम्हाला 4 लोकांशी संबंध ठेवावे लागतात, लोक बांधून घ्यावी लागतात, त्यातल्या लोकांचे उत्तम गुण हेरून त्यांना त्या याच्यातली जर कामं दिली, कारण आपल्या आवडीचं काम मिळालं की माणूस मनापासून करतो, आनंदाने करतो आणि मग ते काम होत नाही, तो आनंद मिळतो. बरोबर आहे. की हे करत असताना एक व्यक्ती काहीच नक्की करू शकत नाही. करेक्ट. बरोबर, ते टीम लागते. मग ते टीम जेव्हा तुमची असते त्यावेळी त्या टीम मधल्या प्रत्येकीचा एक गुण तुम्ही ओळखला पाहिजे आणि त्याप्रमाणेच जबाबदारी दिली पाहिजे. शिवाय तुमचा त्या टीमवर विश्वासही असला पाहिजे. परस्पर विश्वास हाही व्यवसायात एक महत्वाची गोष्ट आहे. अगदी. आणि तुम्हाला त्यांना सगळं हँडल करताना अगदी पोलाइटली करावं लागतं. कारण अरेला कारे म्हणून ते कधी कधी खूप रागही येतो, पण तो गिळाचा गिळा. आणि मग कारण त्या महिलेला घरी काय अडचण असेल हे माहित नसतं, त्यामुळे थोडं शांत घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून मग त्यांच्याशी डील करावं लागतं. मला वाटतं की याच्यात बेसिकली हे लक्षात ठेवायला पाहिजे की आज माझी ही गरज आहे, मला डेव्हलप करायचंय, हे करायचंय, ती बाई माझ्यासाठी काम करते, त्यामुळे तिला जपणं ही माझी गरज आहे. बरोबर नाही का? कारण नवीन कोणी येऊन त्यांना ट्रेन करून पुष्कळ वेळ खाऊच काम आहे हे सगळं. आता सुरुवातीला जेव्हा माझ्याकडे काही महिला यायच्या, त्यामध्ये मुलीही यायच्या, मग मला ही अडचण आली, मुली लग्न होऊन जातात, मग पुन्हा नवीन एखादं ट्रेन करणं हे अवघड असतं. त्यानंतर मग मी ठरवलं की नाही, लग्न झालेलीच महिला आणि जिचं मूल साधारण शाळेत जाणार असेल म्हणजे मला ते बरं पडेल. बरोबर. अशा दृष्टीने मग मी महिलांचं निवडायला लागले. बरं वहिनी, आता तुम्ही उत्तम व्यावसायिका आहे, बिझनेस म्हणजे त्यांचं सगळं छान आहे, बिझी असतात प्रचंड, पण त्या याच्यातनं पण वहिनी तुमचा अजून एक उद्योग आहे. देहू क्षेत्रात वहिनींचं, त्या आपल्या पालखीच्या मार्गावर वहिनींचं घर आहे आणि पालखी ज्या दिवशी त्या आकुर्डीला यायला निघते ना, त्या दिवशी वहिनी आणि भाऊजी हे दोघं मिळून स्वयंपाक करून म्हणजे त्या वारकऱ्यांना गरम गरम जेवायला घालतात. आणि हे म्हणजे आम्ही पाहिलेलं आहे, एवढा मोठा प्रकार असतो. वहिनी, कसं सुचलं तुम्हाला, खरं करावं असं का वाटलं? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही देहूत आलो त्यावेळेस एक ठिकाणी राहत होतो, तिथे पालखी मार्गावर जाताना लोकांना पाण्याची तहान खूप लागत होती. त्यावेळेस आम्ही पाणी देण्याची एक सेवा घ्यायचा म्हणून हे केलं.
पण तेही पाणीही अपुरं पडावं लागलं. मग मी अक्षरशः टँकर मागवायला लागले अरे की नाही, मग बापरे. दारात मोठासा ड्रम वगैरे किंवा अगदी मोठी टाकी कोणाकडनं तरी रेंटने घ्यायची आणि मग तिथे ती ठेवून ना लोकांना पाणी द्यायची, सेवा करायची, असा एक प्रयत्न केला. मग थोड्या प्रमाणात एक 20-25 किलोचा पुलाव करायचं असं एक ठरवलं. अच्छा. आणि त्याला छान एक आनंद मिळाला की हा लोक आवडीने खातायत, आपल्यालाही समाधान आहे अशा दृष्टीने. पण नंतर मग काही नंतर आमचा एक ग्रुप आहे, म्हणजे आम्ही कलावती यांच्या मार्गातले आहोत. अच्छा. तर तिथल्या गुरु भगिनी मुंबईहून आमच्याकडे 1 वर्षी आल्या होत्या. अच्छा. त्यावेळेस त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही पालखीच्या वेळेस या, बघा तरी आनंद कसा. त्यांना हे सगळं ते टीव्हीवर पाहत होते, बरोबर. त्यामुळे पालखी म्हणजे काय हे त्यांना असं माहिती नव्हतं. फक्त वारकरी जातात, टोपी घातलेले असतात, काय असतं इतकंच माहिती असतं. मग ज्या वेळेला त्यांनी मी सांगितलं त्यांना की तुम्ही या, तर अगदी माझी पण तेव्हा एक गंमत सांगते की मला त्यांनी सांगितलेला आकडा एक 10-15 जणी होत्या, आणि जेव्हा ते येईपर्यंत त्या 25-30 होत गेल्या. आणि त्यावेळेस मी तिथे तेव्हा 2 BHKचं घर होतं आणि राहायला त्या सगळ्या आदल्या रात्री राहायला होत्या. आणि मग त्यांना इतकं आवडलं, ते फार आवडलं. मग नेक्स्ट इयर ते पुन्हा आल्या. त्यावेळेस आपला कार्तिकी गायकवाड यांचा प्रोग्राम होता पालखी हे, तर ते टीम पण आमच्याकडे आली. आणि अधिक महिन्याचं हे होतं, त्यामुळे आम्ही अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. सगळ्यांना आवडला. ती टीमही आमच्याकडे होती आणि त्यांना इतका आनंद झाला. आणि त्या गुरु भगिनी पण मग दरवर्षी येण्याचं सत्र सुरू झालं. पण त्या संख्या वाढत वाढत आज 50 पर्यंत गेले. 50 जणी येतात. आणि आता असं आहे की ईश्वराच्या कृपेने, कलावती आईंच्या कृपेने आणि महाराजांच्या कृपेने, म्हणजे असं म्हणावं लागेल की आज पालखी मार्गावर आम्हाला घर मिळालं. अगदी अर्थात आमच्या नवरा बायकोच्या कष्टामुळे आम्ही घरातून काही न घेता बाहेर पडलो होतो, ते आज इथपर्यंत आलोय. आज आमच्या 4 गुंठ्यामध्ये स्वतःचं घर, दुकान हे सगळं आहे. तर त्या दरम्यान असं वाटलं की महाराजांचीच इच्छा आहे आपल्याला इथे सेवा करायला द्यावी अशी, म्हणून मग आम्ही ती सुरुवात केली. आणि दरवर्षी त्या गुरु भगिनी प्लस वारकरी असे वाढतच गेले. आज 100 लोक आमच्या घरी आदल्या रात्री असतातच. त्यांचं आल्यापासूनच जे आदर सत्कार असतो ते ऑफकोर्स महाराजच करून घेतात. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे अगदी एक ती सुरुवात म्हणजे एक 15 दिवस आधीपासूनच तयारी असते. पण आदल्या रात्री आम्ही म्हणजे जे एक 10-10:30-11ला झोपणं होतं, पण ते झोपणं काय होतच नाही. महिला तुम्हाला माहितीच आहे, गप्पा गोष्टी काय. आणि त्यानंतर 3-3:30 पासून आमची सुरुवात होते, स्वयंपाकाला सुरुवात होते. 7 वाजता आमची एक्झॅक्टली पंगत बसते. मग 3-3:30 पासून सगळ्या वारकऱ्यांना गरम पाणी देणं इथपासून जी सुरुवात असते ते पुलाव, खिचडी. भगिनी तर येतातच, प्लस वारकऱ्यांची एखादी दिंडी पण येऊन राहते. आणि त्यांना माहिती पडलंय ना, तर एवढी छान सोय होते. मग जे जसं जसं वाढत गेलं तसं आता माझ्याकडे एखादं कार्यालयासारखं सगळं सामान झालेलं आहे. म्हणजे उद्या एखादं लग्न काढलं तर आमच्याकडे सहज सगळं मिळेल. सगळं घेतलेलं आहे वहिनी, म्हणजे सगळं विकत घेतलेलं आहे. एवढे मोठे मोठे भांडे, चुली आणि काय सगळं आहे. आणि वहिनी म्हणजे आता वहिनी म्हणाल्या की सुरुवातीला त्यांनी फक्त 25 किलोचा पुलाव केला. आजच्या घडीला पिठलं, भाकरी, मसाले भात, ठेचा, चटणी, बुंदीचा लाडू, हे सगळं व्यवस्थित 4 ठाव स्वयंपाक असतो. गरमागरम पहिल्या वाफेचा वारकऱ्यांना जेवण मिळतं. वारकरी खुश होऊन जातात. आणि बरेच वारकरी असं असतं की त्यांना असं वाटतं की नाही, सकाळी 7 वाजता मला नाही जेवायचं, मग आम्हाला बांधून द्या डबा, कारण पुढच्या ह्याच्यासाठी हवं. तर भाऊजी आणि वहिनींचं हे पण म्हणजे दूरदृष्टी बघा कशी असते. ते कंटेनर सुद्धा त्यांनी, डिस्पोजेबल कंटेनर्स वगैरे सुद्धा ते आणतात. आणि ज्याला बांधून हवं का तुला, घे बाबा, बांधून घेऊन जातो, हे असं. आणि म्हणजे आम्ही पाहिलेलं आहे स्वतः. वारकरी संप्रदाय ठेच्यावर भयंकर प्रेम असतं. ठेचा किती केला तरी कमी पडतो. दरवर्षी त्याचं 1 किलो मिळेल. हे साधारण 25-30 किलोचा सहज होतो. म्हणजे 20 किलोच्या वर तर मिरच्याच असतात, मग इतर साहित्य मिळून तो 30 किलो होऊनच जातो. भसाभस ठेचा घेतात सगळ्या आणि खातात, आवडीने खातात. आणि मला इतका एक आनंद वाटतो की एक वेळेला असं जोडपं एक आलं होतं आणि आम्हाला माहिती नाही ईश्वर कुठल्या रूपाने येतो ते, आणि त्यांनी इतके मनापासून आशीर्वाद दिले ना की खरंच आम्हाला इतकं समाधान झालं. देव तुमचं कल्याण करो. आम्हाला हा जो आशीर्वाद आहे
हा खूप महत्वाचा असतो. महत्वाचा आहे. म्हटलं हे सगळं आमचं नाहीये, ह्या सगळ्या गुरु भगिनी येतात, हे येतात, कारण शेवटी हे एकट्याचं कार्य नाहीये. नाहीये. कारण हे वाढणं करणं हे सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. पण त्याच्यात सुद्धा मला वाटतं परत वहिनींचं कम्युनिकेशन स्किल आणि लोकांना बांधून घेण्याची कला ही पण इथे वहिनी आणि भाऊजी दोघांची पण ही खूप महत्वाची आहे. कारण लोकांना परत परत यावंसं वाटतं तुमच्याकडे. फक्त काय की थोडासा माझा व्यवसायाचा दृष्टिकोन इथे पण मला कामाला आला. हा, कारण सगळ्या गोष्टी असून उपयोग नाही, त्या वेळेत त्या अवेलेबल करणं करेक्ट. हे महत्वाचं असतं. Correct. कुणाची काय गरज आहे आणि त्या एक्झॅक्टली त्या वेळेत ते मिळणं हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. त्या दृष्टीने सगळं मला 15 दिवस आधी ती सगळी तयारी करावी लागते. हो असं आहे. हो, नाही नाही, ते पाहिलेलं आहे आम्ही. आणि खरंच आहे, जेव्हा वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं आपण जे समाधान बघतो ना, त्यांनी असं वाटतं की खरंच आहे, फुल ना फुलाची पाकळी, काहीतरी आपण समाजाला देणं लागतो. एक तर एक दिवस काहीतरी करूया थोडंसं. आणि हा या दोघा नवरा बायकोंचा जो दृष्टिकोन आहे, आणि याच्यात तुमचं कुटुंब, कारण मी तुमची आई, तुमच्या बहिणी हो. हे सगळे पाहिलेले आहेत. काकूंची आई 80+ आहे. 82 वर्षाची आहे आणि तिचा उत्साह आणि तिची विल पॉवर बघून आम्हालाही थोडस हे होतं. काकूंच्याच हातचे पोहे दरवेळेला खातो आम्ही. काकूच पोहे करतात आणि सुंदर चवदार पोहे असतात. सगळ्यांना आमचा ब्रेकफास्ट आधी तिथे आम्ही तो करतो आणि मग पंक्ती वाढायला सुरुवात असते. आमच्या त्या गुरु भगिनींच्या ग्रुपची मेन जी आहे कल्पनाताई म्हात्रे, कारण त्या स्वतः इतकं त्या उत्साहात असतात ना, त्यांचंही एज आईच्या जवळपास थोडंसं हा. आहे, पण सगळ्यांचा कल्पनाताई आम्हाला यायचंय हे त्यांचं एक हे असतं आणि त्या दरवर्षी तेवढा पुढाकार घेऊन सगळ्यांना आणतात. आणि म्हणजे आपण म्हणतो की 82 वर्षाचे, पण एज इज जस्ट अ नंबर, हे त्यांच्याकडे बघून लक्षात येतं. कुठूनही 82 वर्षाच्या वाटत नाहीत. इतका तरुण लोकांचा जेवढा उत्साह असेल तेवढाच उत्साह आणि तेवढाच कामात चटपटीतपणा, हे सगळं आहे. वहिनी, हे खूप छान काम आहे तुम्ही दोघं नवरा बायको जे करता ना, त्यामुळे आम्हाला सुद्धा या भागात याच्यात जेवढं जमेल ना तेवढं नक्की करायला मदत करायला आवडेल. मजा येते. खरंच आहे, हा खूप वेगळा अनुभव असतो, खूप समाधान देणारा अनुभव असतो. आणि वहिनी जसं म्हणतात की कोणीतरी येऊन मनापासून जेव्हा आशीर्वाद देऊन जातं, तेव्हा असं वाटतं की याच्यासाठी केला होता हा अट्टाहास, नाही का? आणि ह्या व्यवसायातला आपण थोडाफार तरी आपलं कॉन्ट्रीब्युशन ह्या गोष्टीसाठी काढावं, समाजासाठी काहीतरी द्यावं, करायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. कारण आपण काय त्या लोकांसारखं पायी जाऊ शकत नाही, त्यामुळे आपण निदान ते जातायत आपण गेल्यासारखंच आहे थोडक्यात. आयुष्याच्या या टप्प्यावर वहिनी मागे वळून बघितलं किंवा पुढे बघताना काय वाटतं तुम्हाला? मागे वळून बघताना काय वाटतं आणि उद्याचा काय प्लॅन आहे? मागे वळून बघताना असं वाटतं खरंच आपण एवढं करू शकलो. म्हणजे विश्वास वाटत नाही. पण हे सगळं सगळ्यांच्या सहकार्याने, मिस्टरांच्या, आईच्या, वडील नाही आहेत मला आता, पण माझ्या बहिणी, ह्या सगळ्यांच्या सहकार्याने, भावाने उत्साह एकदम प्रोत्साहनच दिलं. बरोबर. माझी बहीण जी आहे एक कल्याणची, तिने कायम प्रोत्साहन देत राहिली, अनिता तू हे कर. मोठी बहीण जी आहे तिने स्वतः मला वेळोवेळी एक गुरु सारखी ती माझ्या आहे, संगीता दाभाडे म्हणून. तर तिने कायम आणि कधी चुकलं तर तिने ते मार्गदर्शनही केलं की अनिता हे तुझं चुकलंय, म्हणजे हे सगळ्यांच्या सहकार्याने हे झालंय, ह्याच्यात मला आनंद आहे. आणि पुढे असं वाटतंय की जोपर्यंत ईश्वर आपल्याला ताकद देतोय तोपर्यंत हे करत राहावं. कारण शेवटी कसं आहे, आपण जेव्हा काम करत असतो तेव्हाच एनर्जेटिक राहत असतो, बस बाकी काही नाही. आणि तुमच्या माध्यमातून मला ह्या सगळ्यांचे, माहेरच्यांचे आणि सासरच्यांचे, कारण एक दिव्यांग असून सुद्धा त्यांनी मला कधी ते जाणवू दिलं नाही, हे महत्वाचं आहे. कधीच माझ्या जावांनी, दिरांनी, इव्हन माझ्या सासू सासऱ्यांनी. कारण माझ्या सासऱ्यांचं एक मोठा या ह्याच्यातनं मला सांगावंसं वाटतं, त्यांनी माझ्या मिस्टरांना त्यावेळेस सांगितलं होतं, तू या मुलीशी लग्न करतोय पण ते शेवटपर्यंत निभावलं पाहिजे, आणि ते करतायत. आणि त्यामुळे पुढे सुद्धा, आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना देता यावा. आता माझी धाकटी मुलगी जी आहे, मुलींचं कौतुक करताना असं वाटतं की मुलींनी माझ्या कष्टाचं चीज केलं. मोठी मुलगी US ला आहे, तिने मास्टर केलं. धाकटी मुलीनेही पेंटिंग मध्ये मास्टर केलं आणि ती आता हळूहळू आमच्या व्यवसायाकडे येते, ती सांभाळते. म्हणजे आपला सक्सेसर कोणतरी करायचा. शेवटी नेहमी काय होतं, मुलांना दिलं जातं, बरोबर, मुलींना दिलं जात नाही. आमच्या दोघांचाही दृष्टिकोन असा आहे की आपलं जे गुडविल आहे केअरटेकचं, आज
एक ब्रँड म्हणून ओळखला जातो सगळ्या ठिकाणी. तर हे गुडविल आपल्या मुलीने सांभाळावं, पुढे न्यावं, केअरटेक अजून थोडासा वाढवावा, हेच मला वाटतं. वहिनी, तुमच्याशी आज गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं. नवीन माहिती पण कळाली. म्हणजे नवीन, मला वाटतं महिला उद्योजकांना, नुसत्या महिलाच नाही, इन जनरलच कुठल्याही उद्योजकांना ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी सुद्धा वहिनींनी काही काही ज्या टिप्स दिल्या आहेत त्या खरोखर खूप महत्वाच्या आहेत, उपयोगी आहेत. त्याचा जरूर विचार करा. आज वहिनी तुम्ही आलात इथे, आपण छान गप्पा मारल्यात, खूप छान वाटलं. तुमचे परत एकदा मनापासून आभार. धन्यवाद. 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 धन्यवाद.